हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग मी संध्याकाळपासून सुरुवात करत आहे. तर मी इथं चहा करून घेते आधी. इथं संध्याकाळचे वाजले 5. ज्यावेळेस चहा होण्यात आलेला असतो त्यावेळेस मी अद्रक किसून टाकत असते, कारण जास्त वेळ चहामध्ये अद्रक उकळल्यानंतर त्याचा कडवटपणा उतरत असतो. त्याच्यामुळे मी शेवटी टाकत असते अद्रक. आणि असा चहा घेऊन झाल्यानंतर 7 वाजता मी देवाजवळ दिवा लावते. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवे हे रोज लावलेच गेले पाहिजे. तुळशीजवळचा दिवा माझा मातीचा आहे, पण मातीच्या दिव्याचा एकच प्रॉब्लेम आहे, त्याच्यातून ते ऑइल बाहेर येत असतं. आणि सोबतच कापूरदानी आणि कापूरही जाळते. कापूर तर हा संध्याकाळी रोज घरात लावलाच गेला पाहिजे. आणि पावसाळ्यात तर आता घरात खूपच मच्छर वगैरे येत असतात, त्याच्यामुळे रोज संध्याकाळी पावसाळ्यात तरी नक्कीच कापूर हा अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. त्यानंतर माझ्यासोबतच मी डाळ शिजवून घेतली होती. आज मी आणि सियाज घरी असल्यामुळे फक्त आमचा वरण चिखल्या, वरणफळ आणि तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आमच्याकडे वरण चिखल्या बोलतात आणि आज आमचा वरण चिखल्या करण्याचा बेत आहे. तर मी इथं कढईमध्ये लसूण ठेचून घेतला आहे. त्यानंतर कढईत थोडंसं ऑइल घालायचं. आणि ऑइल चांगलं गरम झालं की त्यात थोडंसं जिरे टाकायचं. त्यानंतर तुम्ही कढीपत्ता टाकू शकता, पण मी विसरली होती, मी नंतर टाकला आहे कढीपत्ता. तुम्ही लगेच गरम तेलात टाकू शकता. त्यानंतर मी इथं मिरची टाकते. मिरची इथं चांगली बारीक चिरून घेतली मी. त्यानंतर एक धुवून टोमॅटो टाकला आहे. मिरची जोपर्यंत चांगली तळली जात नाही तोपर्यंत टोमॅटो टाकू नका. आणि टोमॅटो पण अगदी गाळ होईपर्यंत चांगले शिजू द्या. त्यानंतर माझ्याकडून कढीपत्ता राहिला होता, मी आत्ता कढीपत्ता टाकते. आणि नंतर चांगली धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. अशा पद्धतीनं टोमॅटो अगदी गळेपर्यंत चांगल्या पद्धतीने शिजू द्या. त्यानंतर तुम्ही जी डाळ शिजवलेली ती टाका.
आणि इथं टोमॅटो चांगले शिजल्यानंतर मी शिजवलेली डाळ घालून घेतलेली आहे. त्यानंतर मीठ घाला आठवणीने. त्यानंतर मी सोबतच कणिक करून घेतलेलं आहे आणि कणिकमध्ये मी फक्त मीठ टाकलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही तिखट आणि हळदही टाकू शकता, पण मी फक्त इथं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण जे नेहमी चपातींना जसं कणिक करतो त्यापेक्षा घट्टसर कणिक करा आणि तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये डायमंड किंवा स्क्वेअर शेपमध्ये कट करून तुम्ही वरणमध्ये हे चिखल्या टाकू शकता. आणि अशा पद्धतीने माझ्या ह्या चिखल्या आता तयार झालेल्या आहेत. तुम्ही वरून तूप टाकून त्या गरमागरम सर्व करू शकतात. अशाच पद्धतीने मी माझा लॉग आता इथं संपवते. जर तुम्हाला माझा लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.